पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मुंबईला जितकं काही मिळालं तितकं आज जे आव आणून बोलतात त्यांच्या काळात काहीच मिळालं नाही। कोस्टल रोड, बीडीडीचा विकास, मेट्रो कोणी केले कोणीही सांगेल, पब्लिक है सब जानती है। मात्र या उलट प्रत्येक कामाला स्थगिती कुणी दिली हे विचारा। तीच पब्लिक एकच नाव घेतील, ते म्हणजे उद्धव ठाकरे। इतकी वर्ष आपण बोलबच्चन बघितले, 70,000च्या फिक्स डिपॉझिटच्या रिसीट काय चाटायच्या आहेत। हद्दपार होणाऱ्या गिरणी कामगाराला त्या 2-4 हजार कोटीत मुंबईत घर मिळालं असतं। मराठी माणसाला त्याचं हक्काचं घर द्यायचंय। बीडीडी चाळीचा अनेक वर्षाचा संघर्ष चालला होता। आम्ही निर्धार केला, बीडीडी चाळी बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाहीत, नाहीतर 80,000 मराठी माणसं मुंबईतून हद्दपार होतील, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली। मुंबईकरांचं जीवन बदलून टाकणारी महायुती आता आली आहे। दाना पाणीवाल्यांना त्यांचा ठिकाणा दाखवायचा आहे। निवडणूक आली की मुंबई यांना उत्तरेकडे सरकताना दिसते, त्यांची बुद्धी सरकते, पण मुंबई तिथंच असते। मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकार 450 किमीचं मेट्रो नेटवर्क पूर्ण करणार आहे। हा प्रकल्प 2028 ते 29 पर्यंत मुंबईच नाही तर विस्तारित मुंबईत एका ठिकाणाहून दुसरीकडे केवळ 59 मिनिटात जाता येईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली।